हॅलो एव्हरीवन, वेलकम. माझं नाव आहे फरहीन शेख आणि आज आपण पाहत आहोत तुमचा राज्यशास्त्राचा जो 5 नंबरचा चॅप्टर आहे, भारतीय लोकशाही समोरील काही आव्हाने. त्याचा वन शॉट व्हिडिओ मी घेऊन आलेले आहे. इझी लर्निंगच्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आमचं हे ॲप आहे ते तुम्ही इन्स्टॉल करा आणि त्यामध्ये जे फ्री कंटेंटमध्ये किंवा स्टडी मटेरियलमध्ये जे पण काही नोट्स वगैरे अवेलेबल आहेत त्याचा तुम्ही फायदा घेऊ शकता. तर आजचा चॅप्टर आपण पाहणार आहोत भारतीय लोकशाही समोरील आव्हाने. आता लोकशाही म्हणजे तुम्हाला माहिती आहे की लोकांनी लोकांसाठी केलेलं. तर लोकशाही ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. केवळ लोकशाहीचा स्वीकार करणं हे पुरेसे नसतं, तर ती टिकवण्यासाठी आपल्याला काही प्रयत्न करावे लागतात, काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. पहा, तर लोकशाही समोरील धोके ओळखून त्या लोकशाहीच्या मार्गानेच आपण त्याचं निराकरण हे करणं आवश्यक आहे. आता जागतिक पातळीवरील आव्हाने, आज जगात अनेक देश लोकशाहीवादी आहे असं सांगतात, पण ऍक्च्युली ते नाही. परंतु लोकांचा हक्क, स्वातंत्र्य अशी काही जपणारी खरी लोकशाही काहीच देशामध्ये आपल्याला पाहायला भेटेल. लष्करी राजवटींचा धोका लोकशाही समोर अजूनही मोठं आव्हान आहे. पहा, आणि लोकशाही व्यवस्थेकडून लोकशाहीकडे जर आपण प्रवास करताना पाहिलं तर त्या कोणत्या संस्था निर्माण करायचं हे एक मोठं आव्हान लोकशाही समोर आहे. आता लोकशाही यशस्वी करण्यासाठी केवळ निवडणुका होणं पुरेसं नसतं, तर लोकशाहीचा प्रसार किंवा समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत त्याचं होणं आवश्यक असतं. ते लोकशाही पोहोचणं आवश्यक असतं. या प्रक्रियेला काय म्हणू, तर लोकशाहीचे खाजगीकरण म्हणू, लोकशाहीचे सखोलीकरण म्हणू, राजकीय भ्रष्टाचार म्हणू की सत्तांतर म्हणू, याच्यापेक्षा काय आन्सर आहे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता लोकशाहीचं राजकीय आणि सामाजिक स्वरूप, अनेक देशात लोकशाही म्हणजे केवळ मतदान करण्यापुरतं, निवडणुकीपुरतं किंवा शासन व्यवहारापुरतं आहे, हे मर्यादित आहे असा अर्थ आहे. लोकशाहीचं केवळ राजकीय स्वरूप अशा पद्धतीनं आहे. लोकशाही हा एक जीवनमार्ग जर व्हायचा असेल, लोकशाही जर आपल्याला कंटिन्यू मध्ये घेऊन जायची असेल, तर ती समाजाच्या विविध क्षेत्रामध्ये पोहोचणं आवश्यक आहे. पहा, यासाठी सर्व समाज घटकांचं सामीलीकरण त्यामध्ये आवश्यक आहे आणि नागरिकांचं सक्षमीकरण पण होणं तेवढंच यामध्ये आवश्यक आहे. आता भारतीय लोकशाही समोर सध्याच्या काळात कोणतं मुख्य आव्हान आहे, तर नक्षलवाद आणि दहशतवाद, अधिक पाऊस पडणं, परदेशी पर्यटकांची वाढ होणं किंवा नवीन शाळांची निर्मिती करणं, यापैकी कोणता आन्सर येईल तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आता जर आपल्याला लोकशाहीची पाळेमुळे खोलवर करायची असेल तर त्याच्यासाठी आपण काय करू शकतो, त्याचा मुख्य विचार म्हणजे लोकशाही केवळ कागदावर नाही किंवा निवडणूक पुरतीच मर्यादित नाही, तर ती खोलवर नेणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी काही आपल्याला सुधारणा कराव्या लागतील. तर लोकशाही मूल्याचा प्रसार करणं आपल्याला आवश्यक आहे की स्वातंत्र्य आहे, समता आहे, बंधुता, न्याय, शांतता, विकास या सगळ्या मानवतावाद आणि ही मूल्ये केवळ संविधानात न राहता समाजाच्या सर्व स्तरांवर प्रत्यक्ष व्यवहारात आणणं हे आवश्यक आहे. पहा, आता व्यापक सहमतीचं निर्मिती म्हणजे समाजातील विविध विचारांच्या म्हणजे लोकांमध्ये लोकशाही मार्गानेच त्याचं व्यापक सहमती निर्माण करणं. ओके, आणि संघर्षापेक्षा एक कम्युनिकेशन किंवा संवाद करणं ह्याला प्राधान्य देणं. ओके, नंतर मी एक तुम्हाला सांगू इच्छिते, हे आमची गेल्या वर्षीची मुलं आहेत. पहा, गेल्या वर्षी वर्षभर आमच्यासोबत अभ्यास केला यांनी किंवा क्लासेस त्यांनी आमच्याकडे लावले होते, तर यांनी त्यांचा सुपर असा रिझल्ट आलेला आहे. गुंजन व्यास आहे, ओके, तिने 100% स्कोअर केलेला आहे. सेमी इंग्लिशचा व्यंकटेश आहे, पहा, त्याने पण 100% स्कोअर केलेला आहे. तर 127 विद्यार्थी आमचे असे होते की 90% वर होते. 203 विद्यार्थी असे होते की ते 85% प्लस होते आणि 31 विद्यार्थी असे होते की ते त्यांच्या शाळेतून फर्स्ट रँकर होते. आणि नेक्स्ट तुम्ही असू शकता याची आम्हाला खात्री आहे. तर अशी आमची एक टीम आहे. ओके, एज्युकेटर्सची टीम आहे. सेमी इंग्लिशवाल्यांना सेमी इंग्लिश मधून शिकवलं जातं किंवा सेमी इंग्लिशचे सगळे विषय घेतले जातात आणि इंग्लिश मीडियमसाठी इंग्लिश मीडियमचे. जर तुम्ही आमची बॅच घेताय तर तुम्हाला आमच्या बॅचमध्ये लाईव्ह क्लासेस भेटणार ऑन ईच अँड एव्हरी टॉपिक. नंतर कम्प्लीट सिलेबस आम्ही करून घेतो. ॲक्सेस ऑन मोबाईल, PC अँड टॅबलेट तुम्ही कशावरूनही आमच्या म्हणजे ॲप वरून क्लासेस करू शकता. रेकॉर्डिंग ऑफ ईच क्लास, प्रत्येक क्लासची रेकॉर्डिंग तुम्हाला भेटून जाते. नंतर चॅप्टर वाईज डाऊट क्लिअरिंग सेशन आहे. चॅप्टर संपला की तुम्हाला डाऊट्स तुमचे घेतले जातात. लाईव्ह रिव्हिजन बिफोर एक्झाम, एक्झामच्या आधी लाईव्ह रिव्हिजन होते. पहा, पर्सनल मेंटॉरशिपमध्ये तुम्हाला प्रत्येक शिक्षकांचा पर्सनली नंबर दिला जातो, जो पण तुम्ही डाऊट आहे त्यांना विचारू शकता. टेस्ट
टेस्ट सिरीजमध्ये ऑब्जेक्टिव्ह आणि सब्जेक्टिव्ह टेस्ट आम्ही घेतो आणि ते चेक पण करून देतो. जर तुम्हाला बॅच रिलेटेड काही विचारायचं असेल तर तुम्ही या नंबरवर नक्कीच कॉन्टॅक्ट करून हा विचारू शकता. आता आपण पुढे येऊ की लोकशाहीचे पाळेमुळे अजून खोलवर नेण्यासाठी काय अजून करावं लागेल, तर नागरिकांचा त्यामध्ये सक्रिय सहभाग असला पाहिजे. लोकशाहीत नागरिक केवळ मतदार न राहता त्यांना धोरण आणि निर्मिती यांची अंमलबजावणीमध्ये पण त्यांचा सहभाग असणं आवश्यक आहे. पहा, सत्तेचे विकेंद्रीकरणमध्ये सत्ता एका ठिकाणी केंद्रित न होता ती स्थानिक स्वराज्य संस्थापर्यंत म्हणजे ग्रामपंचायत असेल, नगरपालिका असेल त्यापर्यंत पोहोचणं आवश्यक आहे, जेणेकरून सामान्य माणसाला निर्णयाचा अधिकार घ्यायला भेटेल. आता ही जी लोकशाही आहे ती अर्थपूर्ण करण्यासाठी काय करावं लागेल, तर केवळ कायदे चालत नाही, तर हाती म्हणजे खरी सत्ता आहे का नाही. ओके, केवळ कायदे करून नागरिकांच्या हाती खरी सत्ता आली का नाही, तर त्याच्यासाठी काय करावं लागेल, तर सत्तेचं विकेंद्रीकरण. ओके, ते आता आपण डिस्कस केलं की सत्तेचा अधिकार केवळ राज्याकडे न ठेवता म्हणजे ग्रामपंचायत असेल, नगरपालिका असेल त्यांच्याकडे पण द्यावा. आरक्षण धोरणमध्ये महिलांना असेल किंवा दुर्बल जे घटक आहेत, जे वंचित समाज आहे त्यांच्यातून एखाद्याला प्रतिनिधित्व देऊन त्यांना आरक्षणाची तरतूद केली पाहिजे त्यांच्यासाठी. लोकशाहीची व्याप्ती वाढवण्यासाठी काय बाबी आवश्यक आहेत, तर केवळ कायदे पुरेसे आहेत का, नाही, तर लोकशाही केवळ कागदावर चालतं का किंवा संस्थात्मक स्वरूपात असून चालतं का, तर ती नागरिकांच्या सहभागातून असली पाहिजे आणि ते प्रत्यक्षात उतरली पाहिजे. पहा, नंतर नागरिकांचं सक्षमीकरण मध्ये जर पाहिलं, जोपर्यंत सामान्य नागरिक निर्णयाच्या प्रक्रियेत सहभागी होत नाही तोपर्यंत सत्तेचं विकेंद्रीकरण खऱ्या अर्थाने यशस्वी होणार नाही. आता विचार करण्याच्या मुद्द्यामध्ये आरक्षणमुळे प्रतिनिधित्व मिळालं असलं तरी निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य सर्वांनाच आहे. ओके, जो वंचित घटक आहे, ज्याच्यापर्यंत काही सोयीसुविधा जात नाही, जो वंचित समाज आहे, त्या धोरण निर्मितीकडे पण तो पोहोचतो का हे पाहणं पण आवश्यक आहे. आता प्रश्न असा आहे की राजकीय प्रक्रियेचे गुन्हेगारीकरण झाल्यामुळं कोणता परिणाम होतो. लोकशाही प्रक्रियेत लोकांचा सहभाग वाढतो किंवा निवडणुकीत पैशाचा आणि दहशतवादाचा वापर वाढतो किंवा पारदर्शक कारभार सुरू होतो किंवा सर्वसामान्य जनतेचं कल्याण होतो. यातून काय आन्सर येईल मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता लोकशाही समोर जे आव्हान आहे ते म्हणजे जमातवाद आणि दहशतवाद आहे. ओके, त्याची मुख्य समस्या म्हणजे धार्मिक संघर्ष आणि त्यातून निर्माण होणारी भीती म्हणजे दहशतवाद. हे भारतीय लोकशाही समोरील सर्वात मोठं असं आव्हान आहे. याचा समाजावर काय परिणाम झाला, तर एक धार्मिक तेढ निर्माण झालाय. समाजात धर्माच्या नावाने एक भिंती उभारलेल्या आहे, तुझा धर्म तो, आमचा धर्म तो. त्यामुळं सामाजिक जो सलोखा आहे त्याचं स्थैर्य हे नष्ट झालेलं आहे. पहा, आता अविश्वासाचं वातावरण मध्ये विविध समुदायामध्ये एकमेकांबद्दल संशय निर्माण होतो, ज्यामुळं राष्ट्रीय एकात्मतेला पण बाधाही येते. पहा, आता त्याचा लोकशाहीवर परिणाम जो होतो तो सहभाग कमी होणं, म्हणजे दहशतवादाच्या भीतीमुळे, हिंसाचारामुळे सामान्य लोक काय करतात, एक भीती म्हणजे एक वातावरण निर्माण होतं. त्याचं म्हणजे उदाहरण म्हणजे मतदान किंवा जाहीर सभा यामध्ये लोकांचा सहभाग कमी होतो त्या भीतीमुळे. असुरक्षिततामध्ये लोकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होते आणि निर्भयी वातावरणाला धक्का बसतो त्याच्यामुळे. आता ह्याच्यावर आपण काय उपाय करू शकतो, तर धार्मिक कट्टरता रोखण्यासाठी सर्व धर्मियांमध्ये संवाद वाढवणं, लोकशाहीवादाचा बिमोड करण्यासाठी कडक सुरक्षा उपाय करणं, कायद्यांची अंमलबजावणी करणं, तरुणांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणं, बंधुभाव निर्माण करणं, हा एक आपण उपाय यावर करू शकतो. पहा, तुम्हाला या नोट्स जर पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या ॲपमधून फ्री मटेरियलमध्ये फ्री कंटेंटमध्ये जाऊन 10th मध्ये म्हणजे क्लास 10th महाराष्ट्र बोर्ड इथं जाऊन तुम्ही नोट्स ह्या डाउनलोड किंवा पाहू शकता. पहा, आता एक जो आव्हान अजून आहे ते डावे उग्रवादी किंवा नक्षलवाद आपण म्हणू. नक्षलवादीची जर आपण बॅकग्राऊंड पाहिलं तर नक्षलवाद ही एक भारतातील गंभीर समस्या आहे. यांचा आधी कशासाठी लढा होता, तर जे भूमिहीन शेतकरी आहे किंवा आदिवासीवर जो अन्याय होता त्याच्यासाठी ते एक निर्माण झालं. पहा, नक्षलवाद किंवा डावे उग्रवाद. त्याचा मूळ हेतू होता की सुरुवातीला शेतकरी आणि आदिवासींचं शोषण थांबवणं आणि त्यांना जमिनीचा हक्क मिळवून देणं, त्याच्यावर लागवड करण्याचा हक्क मिळवून देणं, हे याचा एक मुख्य हेतू होता. पण सध्या ह्याची परिस्थिती अशी झाली आहे की त्यांनी एक उग्र किंवा हिंसक स्वरूप असा धारण केलाय. मूळ समस्या म्हणजे शेतकरी आदिवासी त्याचे प्रश्न मागं राहिला आणि सशस्त्र उठावाला त्यांनी प्राधान्य दिलं. पहा,
असं सध्याचं उग्रवाद किंवा नक्षलवादाचं स्वरूप झालंय. मग ते लोकशाही समोर एक आव्हान म्हणजे हिंसक विरोध. नक्षलवादी गटांकडून लोकशाही मार्गाऐवजी एक हिंसक पद्धतीनं हाणामारी करून वगैरे त्याला विरोध करतात पहा. सुरक्षा दलावर हल्ले करतात, पोलिसांवर हल्ले करतात, जे सुरक्षा रक्षक आहेत त्यांच्यावर हल्ले करणं ही एक समस्या गंभीर आहे. विकासात अडथळे करतात, जे दुर्गम एरिया आहे तिथं रस्ते नाही, शाळा नाही, तिथं जर सरकार काही विकास करत असेल तर त्यांना करू देत नाही, असे काही अडथळे आणतात. ओके, ह्याच्यावर आपण काय उपाय करू शकतो? तर आदिवासी आणि भूमिहीन जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणं, फास्ट म्हणजे त्या एरियाचं फास्ट असं सुधारणा करणं, विकासाची कामं करणं आणि जे तिथले युवक आहेत त्यांना मुख्य प्रवाहात समावेशित करून घेणं, हे उपाय आपण ह्याच्यासाठी करू शकतो. आता अजून एक गंभीर समस्यामध्ये भ्रष्टाचार. तर यामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील स्थिती जर आपण पाहिली सगळ्या क्षेत्रात, तर भारतामध्ये सार्वजनिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो. राजकीय काम असेल, प्रशासकीय काम असेल, अशा दोन्ही स्तरावर भ्रष्टाचार आपल्याला दिसून येतो. ती सगळ्यात मोठी अडचण आहे. तर त्याचा परिणाम काय झालाय, दुष्परिणाम? तर कार्यक्षमतेत घट झाली, म्हणजे भ्रष्ट कारभारामुळे सरकारची कामाची गती स्लो झाली, कार्यक्षमता कमी झाली. जोपर्यंत पैसे देत नाही तोपर्यंत सरकार काम करत नाही. असं वेळेचा अपव्यय म्हणजे सरकारी कामांना विनाकारण वेळ लावणं. ओके, गुणवत्तेची घसरणमध्ये सार्वजनिक सोयी आणि सुविधांचा दर्जा खालावतो किंवा आर्थिक घोटाळ्यामध्ये वारंवार होणाऱ्या आर्थिक घोटाळ्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि म्हणजे जी व्यवस्था आहे त्याच्यावरून लोकांचा विश्वास हा म्हणजे उडून गेलेला आहे पहा. मग निवडणूक ज्या प्रोसेसमध्ये पण भ्रष्टाचार होतो, तो पैशाचा आवाजवी वापर म्हणजे पैसे भरपूर वाटले जातात, तुम्हाला माहिती आहे. बनावट मतदान म्हणजे चुकीच्या मार्गाने मत मिळवणं, डबल मतदान करणं वगैरे अशा काही गोष्टी. मतदारांचं प्रलोभनमध्ये मतदारांना लाच देणं किंवा वस्तूंचं वाटप करणं. ओके, आता ह्याचा सामाजिक परिणाम जर आपण पाहिला तर भ्रष्टाचाराची व्याप्ती पाहता लोकांमध्ये व्यवस्थेबद्दल अविश्वास आणि असमाधानाची भावना निर्माण झाली, जी लोकशाहीसाठी खूप घातक अशी आहे. एक प्रश्न आहे, घराणेशाहीमुळे लोकशाहीवर कोणता नकारात्मक परिणाम होतो? तर राजकारण अधिक स्पर्धात्मक होते, नव्या नेतृत्वाची संधी नाकारली जाते, भ्रष्टाचार पूर्णपणे थांबतो किंवा प्रशासन अधिक गतिमान होते. यातून कोणता आन्सर येईल कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आता राजकारणाचे गुन्हेगारीकरणमध्ये जर आपण पाहिलं तर सध्याची स्थिती जर पाहिली तर राजकीय प्रक्रियेमध्ये गुन्हेगाराचा वाढता सहभाग ही भारतीय लोकशाही समोरील एक अत्यंत गंभीर अशी समस्या दिसून येईल. गुन्हेगारी पार्श्वभूमी, गंभीर स्वरूपाचा आरोप, भ्रष्टाचाराचा आरोप, असे जे व्यक्ती आहेत त्यांना काय होतं, राजकीय पक्षाकडून तिकीट दिलं जातं उमेदवारीचं. मग त्याचा परिणाम काय होतो लोकशाहीवर? तर एक पैसा आणि गुंडेगिरी. तर राजकारणामध्ये प्रामाणिक कार्यकर्ते जे आहेत, जे चांगल्या प्रकारे काम करतात, त्याला पैसा किंवा बाहुबली किंवा गुंडगिरी यांना महत्व आलेलं आहे पहा. त्या कार्यकर्त्याऐवजी लोक पैसा अशा लोकांकडे जास्त वळतात. हिंसाचारमध्ये निवडणुकीच्या काळात मतदारांवर दबाव आणण्यासाठी किंवा ही भीती घालवण्यासाठी सर्रास म्हणजे हिंसाचाराचा वापर होतो. पारदर्शकतेचा अभाव जर आपण पाहिला तर गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक सत्तेत आल्यामुळे पारदर्शक कारभाराला एक खीळ बसते पहा. ह्याच्यावर आपण काय उपाय करू शकतो, काय सोल्युशन काढू शकतो? तर राजकीय इच्छाशक्ती. तर राजकीय पक्षांनी गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तींना उमेदवारी देणं टाळणं हे एक उपाय होऊ शकतो. न्यायालयीन हस्तक्षेपमध्ये गुन्हे सिद्ध झालेल्या व्यक्तींना निवडणूक लढवण्यास कायमची बंदी करणं. मतदारांची जागृतीमध्ये मतदारांनी मतदार म्हणजे आपण त्यांनी गुन्हेगार व्यक्तींना मतदान न करता चांगले चारित्र्य संपन्न उमेदवाराची निवड करून देणं आवश्यक आहे. आता हे तर आपण आव्हान पाहिले. आता सामाजिक पण काही आव्हान आहेत भारतीय लोकशाही समोर, सोशल चॅलेंज. जर राजकीय आव्हानं इतकीच ती पण आव्हाने वाढत आहेत पहा. ओके, तर त्यामध्ये एक आहे बेरोजगार. तर तरुणांच्या हाताला काम नसल्यामुळे समाजामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. व्यसनाधीनता, त्यामुळं तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे. व्यसनामुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडत आहे, मानवी संसाधनाचं नुकसान होत आहे. हे एक सोशल चॅलेंज आपण म्हणू शकतो. दुष्काळ येतं, नैसर्गिक आपत्ती येते, कधी बाढ येणं, कधी कोरडा म्हणजे दुष्काळ पडणं, पाणी टंचाई. यामुळं काय होतं, ग्रामीण अर्थव्यवस्थेवर पण ताण हा येऊ शकतो पहा. आता लोकशाहीत सुशासन म्हणजे प्रस्थापित करण्यासाठी कोणतं वैशिष्ट्य आवश्यक आहे? तर गोपनीय कारभार,
पारदर्शकता आणि उत्तरदायित्व, एकाच पक्षाची सत्ता किंवा कडक लष्करी कायदे, यापैकी कोणतं येईल? तुम्ही आन्सर मला कमेंटमध्ये सांगू शकता. अजून एक सोशल चॅलेंज जर आपण पाहिलं तर एक आहे आर्थिक विषमता. यामध्ये साधन संपत्तीचं असमान वितरण, म्हणजे देशाची संपत्ती काही मोजक्याच हातात एकवटणे, म्हणजे त्यामुळं काय होतं, गरीब माणूस गरीबच राहतो आणि श्रीमंत माणूस श्रीमंत, म्हणजे या वाढत्या दरीमुळे सामाजिक न्यायाचं तत्व धोक्यात आलेलं आहे. आता सामाजिक घटक मध्ये जातीयता आहे, की जातीवर आधारित भेदभाव करणं, भांडणं करणं, संघर्ष करणं, त्यातून काय होतं, समानता आणि बंधुता ही नष्ट होते किंवा ते मूल्यांच्या आड येते. पहा, आता ही जर लोकशाही आपल्याला यशस्वी करायची असेल तर त्याच्यावर काय सोल्युशन आहे किंवा उपाय? तर बहुमताचं स्वरूप आणि अल्पसंख्याकांचं हित जर पाहिलं तर लोकशाहीत बहुमत महत्वाचं आहे, परंतु ते केवळ त्या राज्यापुरतच नाही किंवा बहुसंख्याकांचं राज्य बनू नये याच्यावर लक्ष केलं पाहिजे. सर्वांच्या मतदानाला महत्व असलं पाहिजे. जो निवडून येतो, जो निवडून नाही येत, जो अल्पमताने येतो, त्यांच्या पण हित लक्षात घेतलं पाहिजे, त्यांचं पण विचार केलं पाहिजे. ही सरकारची जिम्मेदारी आहे किंवा कर्तव्य आहे. समान संधी जर पाहिली तर सर्व धार्मिक, भाषिक, वांशिक आणि जातीय गटांना निर्णय प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळायला हवी. पहा, नंतर राजकीय प्रक्रियेत पारदर्शकता आणि न्यायालयाची भूमिका जर आपण पाहिली तर राजकारणाचे जे गुन्हेगारीकरण रोखायचे असेल तर भारतीय न्यायालय प्रयत्नशील पाहिजे. ओके, त्यांच्यावर लगेच कडक कारवाई केली पाहिजे. गुन्हेगारांना कडक शिक्षा दिली पाहिजे. राजकीय प्रक्रियेत सहभागी होण्यास बंदी यांसारखे निर्बंध हे न्यायालयाने आणले पाहिजे. पहा, अजून एक तिसरं एक सोल्युशन असू शकतं की सामाजिक आणि वैयक्तिक स्तरावर आपल्याला प्रयत्न केलं पाहिजे. म्हणजे केवळ सरकारी कायदे पुरेसे नाहीत तर प्रत्येकाने वैयक्तिक स्तरावर पण प्रयत्न करणं आवश्यक आहे. तर त्यामध्ये शासकीय उपाययोजना, काही उपक्रम राबवले पाहिजे, की जसं की सर्व शिक्षा अभियान आहे, सर्व भारत अभियान आहे, ग्राम समृद्धी योजना आहे, महात्मा गांधी ग्रामीण रोजगार योजना आहे, यांसारखे उपक्रमातून एक सक्षमीकरण करणं हे सरकारने उपक्रम केले पाहिजे. महिलांचे प्रतिनिधित्व वाढवले पाहिजे. 50% आरक्षण देऊन त्यांना राजकीय म्हणजे स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांना 50% आरक्षण आहेच, ते देऊन त्यांचं राजकीय प्रतिनिधित्व हे वाढवलं पाहिजे. आता लोकशाही समोर असलेल्या आव्हानांचं निराकरण करण्यासाठी कोणत्या गोष्टी अधिक प्रभावी ठरतील? निवडणुका बंद करणं, केवळ श्रीमंतांना मतदानाचा अधिकार देणं, लोकांच्या राजकीय प्रक्रियेत सक्रिय सहभाग वाढवणं किंवा प्रसार माध्यमांना बंदी घालणं, यापैकी कोणतं आन्सर येईल कमेंटमध्ये नक्की सांगा. आता नागरिकांची भूमिका आणि लोकशाही यांचं मूल्य जर आपण पाहिलं तर नागरिकांचा सहभाग असणं आवश्यक आहे. शासन व्यवहारामध्ये सर्व पातळ्यांवर नागरिकांचा सहभाग वाढला पाहिजे. संवादातून धोरण निर्मितीमध्ये सार्वजनिक धोरण किंवा केवळ शासनाने ठरवलेली नसावी तर ती नागरिकांशी संवाद करून ते ठरवलं पाहिजे. ओके, की त्याच्यासाठी नागरिक तयार आहे की नाही. सत्तेवर न येऊ शकलेल्या घटकांसोबत देवाणघेवाण असणं लोकशाही यशासाठी खूप आवश्यक आहे. पहा, ओके, आता वैयक्तिक आचरणमध्ये समता आहे, स्वतंत्रता किंवा सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्षता या मूल्यांचा आपण आपल्या वैयक्तिक जीवनात पण आदर केला पाहिजे. ओके, जबाबदार नागरिक म्हणून आपण काम केलं पाहिजे. मी देशाचा एक जबाबदार नागरिक आहे ही जाणीव प्रत्येकानं ठेवली पाहिजे, तरच भारतीय लोकशाही खऱ्या अर्थाने यशस्वी होऊ शकेल. पहा, जर भारतीय लोकशाही समोरील आव्हान आपण पाहिले जसे की नक्षलवाद, भ्रष्टाचार, दहशतवाद, गुन्हेगारीकरण, हे केवळ सरकारी प्रयत्नांना सुटणारं नाही, यासाठी आपलाही तेवढा सहभाग पाहिजे. यासाठी नागरिकांची सतर्कता, त्यांचा सहभाग असणं आवश्यक आहे. जेव्हा आपण जात, धर्म या प्रलोभनाच्या पलीकडे जाऊन विचार करू तेव्हाच आपली लोकशाही ही खऱ्या अर्थाने यशस्वी नक्कीच होऊ शकेल. ओके, तर हा धडा आपण अशा प्रकारे पाहिलेला आहे. तर यामध्ये काही प्रश्न उत्तरे आहेत. पहा, की लोकशाहीमध्ये निवडणुकीत सामील होऊन सत्तेत सहभागी होतात कोण? तर राजकीय पक्ष, नक्षलवाद, गुन्हेगार किंवा सामाजिक संस्था. जगातील सर्वच लोकशाही राष्ट्रांपुढे मोठे आव्हान म्हणजे धार्मिक संघर्ष, लोकशाहीची पाळेमुळे आणखी खोलवर नेणं, लष्करी राजवट किंवा हुकुमशाही. नंतर राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाल्यामुळे किंवा राजकारणाचे डॉट झाल्यामुळे ओके, निवडणुकीत पैसा आणि गुन्हेगारी किंवा गुंडागिरी वाढल्याला महत्व आहे. तर उदारीकरण आहे, आधुनिकीकरण आहे, गुन्हेगारीकरण आहे की खाजगीकरण आहे. नंतर चुकी बरोबर सहकार्यामध्ये लोकशाही ही जिवंत प्रक्रिया आहे किंवा
निवडणूक प्रक्रियेला भ्रष्टाचारामुळे लोकशाहीचा विश्वास उडू शकतो. ओके. किंवा राजकीय पक्षांना गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यामुळे उमेदवारीला तिकीट देऊ नये किंवा उमेदवारी देऊ नये. चुकी बरोबर ते सहकारांसाठी असे प्रश्न येऊ शकतात. संकल्पना स्पष्टीकरणामध्ये नक्षलवाद आणि सत्तेचं विकेंद्रीकरण. नंतर ब्रीफ जर क्वेश्चन आन्सर पाहिले थोडक्यात उत्तरेमध्ये भारतात लोकशाही यशासाठी कोणत्या बाबी आवश्यक आहेत? राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाल्यामुळे कोणतं परिणाम होतं आणि राजकीय प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी कोणतं प्रयत्न केलं पाहिजे. तर असे काही प्रश्न या स्वाध्याय आहे, तर हे तुम्हाला करणं आवश्यक आहे. आता तुम्ही मला व्हिडिओमध्ये पाहत असताल किंवा रेकॉर्डिंग व्हिडिओ पाहत असताल, तुम्हाला जर लाईव्ह माझ्याकडून शिकायचं असेल तर नक्कीच तुम्ही आमच्या बॅचमध्ये ॲडमिशन घेऊ शकता आणि असा सुपर रिझल्ट हा घेऊ शकता. पहा, 31 विद्यार्थी आमच्या त्यांच्या शाळेतून फर्स्ट होते आणि नेक्स्ट तुम्ही असू शकता याची आम्हाला गॅरंटी आहे. आणि जर तुम्हाला बॅच रिलेटेड काही विचारायचं असेल तर तुम्ही या नंबरवर कॉल करून विचारू शकता आणि आमची बॅच ही घेऊ शकता. तर धन्यवाद. जे पण चॅनलला नवीन आहे चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया तसंच नेक्स्ट रेकॉर्डिंग किंवा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.